39% जवळपास. मला पटकन या निमित्तानं आता पुढे चर्चेला जायचंय. किशोर, आपण जोडलेले राहा, मी परत आपल्यापर्यंत येतो. एकदा अनिश गाढवेंपर्यंत जाऊयात. अनिशजी, ज्या पद्धतीनं हा आकडा येतोय कल्याण डोंबिवलीचा, तो असं सुचवतोय की जणू काही ज्या बिनविरोधची एक तिथं जवळपास रांगच लागली होती त्याचाच हा संताप आहे का? सर्वात जास्त बिनविरोध हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतनं झालेले आहेत, त्या खालोखाल ठाणे महानगरपालिका आहे. आणि तुम्ही अतिशय योग्य बोलताय. बघा, हा कमीचा आकडा हा धाकधूक वाढवतो आणि विशेषतः ही धाकधूक सत्ताधाऱ्यांची वाढलेली असते. आता इथे सत्ता म्हणजे आता महाराष्ट्र महानगरपालिकेमध्ये कुणाची नाही, प्रशासकाचं राज्य. पण सत्ताधारी पक्षांची धाकधूक हा कमी झालेला आकडा हा कदाचित वाढवू शकतो. कारण हा राग असू शकतो कल्याण डोंबिवलीकरांचा, कारण सुज्ञ मतदारसंघ आहेत ते कल्याण डोंबिवलीचे, सुसंस्कृत मतदारसंघ आहेत. ही अशा प्रकारची 14ची आकडेवारी म्हणजे जवळपास 14 जागा बिनविरोध, 14 प्रभागांमध्ये तिथे निवडणूकच होणार नाहीये. हे नक्कीच कल्याण डोंबिवलीकरांचा हा रोष त्यांनी मत न करून अशा प्रकारे व्यक्त केलेला असू शकतो. त्या खालोखाल मी तुमच्याच या स्क्रीनवर या मुद्द्यालाच घेऊयात, या मुद्द्यालाच आपण घेऊयात, कारण हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये गाजला. एका बाजूला प्रचाराचे मुद्दे होते, दुसऱ्या बाजूला सातत्यानं काय चर्चेलं जात होतं, तर इतकी लोक बिनविरोध येऊ कशी शकतात. पण अर्थात बऱ्याच लोकांना काय भूतकाळात घडून गेलंय ते माहीत नसतं. आपल्या सगळ्यांना एक छोटीशी आठवण देतो आणि मग विकास वैद्य आपल्यापर्यंत येतो. ज्या वेळेला यशवंतराव चव्हाणांना लोकसभेत पाठवायची वेळ आली तेव्हा यशवंतराव चव्हाण लोकसभेत बिनविरोध निवडून गेलेले आहेत. यशवंतराव चव्हाण जर बिनविरोध जाऊ शकतात तर इतर नगरसेवक बिनविरोध गेले ते बिघडलं कुठं, हा प्रश्नही इथे तर्कासाठी मांडला जाऊ शकतो. पण मला या निमित्तानं पटकन जायचंय. विकासजी, या एकूणच परिस्थितीत ज्या ठिकाणी इतक्या चुरशीच्या लढती एका पाठोपाठ एक होत असतात, ज्या ठिकाणी इतका जवळचा आणि टोकाचा संघर्ष असतो, तिथे बिनविरोध निवडून आल्याच्या बद्दल मतदारांमध्ये नकारात्मक भाव निर्माण होऊ शकतो का? कारण ठाण्यामध्ये याच पद्धतीचा प्रचार हा विरोधकांनी केला होता. मला असं वाटत नाही. आता बघा, नागपुरात देखील मतदान कमी झालेलं आहे. तर याच्यामध्ये मुळात मला असं वाटतं की जे त्या ठिकाणचे जे मनपा प्रशासन आहेत, देवेंद्र फडणवीसांनी असेल किंवा निवडणूक आयोगाने वारंवार वेळोवेळी सगळ्या महापालिकांना इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की मतदार जागृतीचा एक मोठा कार्यक्रम तुम्ही घ्यावा. जसा कार्यक्रम जो विधानसभा निवडणुकांच्या वेळेला त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला, त्याच्यामध्ये महाविद्यालयांना त्यांनी समाविष्ट केलं, उद्योगांमध्ये ते गेले, लोकांमध्ये जाऊन वेगवेगळ्या अपार्टमेंट्स मध्ये जाऊन, रेसिडेन्शियल कॉलनीमध्ये जाऊन तिथे मतदार जागृती आणली. यावेळेला ही मतदार जागृती जी आहे ही मोठ्या प्रमाणात नव्हती. अनेक ठिकाणी अनेक महापालिकांमध्ये, नागपूरचं उदाहरण जर द्यायचं झालं तर एकाच कुटुंबामधले 4 मतदार जे आहे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मतदान करावं लागलं. जर सिरियल नंबर मध्ये जर ते 1, 2, 3, 4, 5, 6 असे असतील तर त्यांना वेगवेगळे मतदान केंद्र कसे मिळावे. आणि याच्यामुळे अनेक मतदारांमध्ये एक निरुत्साह दिसून आला. त्याच्यामुळे कुठे बिनविरोध आल्यामुळे त्याचा रोग अगदी विकासजी या बाबतीत मी पूर्णपणे आपल्याशी सहमत आहे. कारण मी माझा वैयक्तिक अनुभव पण सांगतो. मी माझ्या स्वतःच्या मुलाचं नाव मतदार यादीत आणण्यासाठी गेले 6 महिने डोकं फोडतोय. निवडणूक आयोगाकडून इतक्या वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं दिली जात आहेत की अक्षरशः कंटाळा आला आणि त्याला यावेळेला मतदान करता आलेलं नाही. वय पूर्ण होऊन त्याला मतदान करता आलेलं नाहीये. कधी म्हणतात फोटो जमत नाही, कधी म्हणतात नाव जमत नाही, कधी हे कारण कधी ते कारण. तुम्ही जो मुद्दा मांडलाय ना तो अत्यंत बरोबर आहे. पण इथे राजकीय चर्चा आहे, व्यक्तिगत चर्चा नाहीयेत. थोडा चर्चेला आता राजकीय दृष्टीकडे आणतो. महेश सावंत आपल्यापर्यंत येतो. महेश सावंत, मुद्दा बिनविरोधचा आहे. जर यशवंतराव चव्हाण जाऊ शकतात लोकसभेमध्ये बिनविरोध, तर मग ही माणसं नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडली गेली तर दुखतं काय, खुपतं काय, अडचण काय, आणि हा विषय चर्चेचा होऊ शकतो का? प्रसादजी, खरं तर आपल्या घटनेनी हा एक मार्ग दिलेला आहे. ज्या वेळेला कोणी अनअपोज्ड निवडून येऊ शकतं